राज्यातील धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करा। खिल्लारे कुटुंबाचे बोगस धनगर जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र त्वरित रद्द करा आणि धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या शासन निर्णय त्वरित निर्गमित करा। या प्रमुख मागण्यांसाठी आज धनगर समाजातर्फे अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य घंटानाद ढोल डफ बजाव आंदोलन पुकारण्यात आले। यावेळी लातूर व नेवासा फाटा येथील धनगर समाज उपोषणास जाहीर पाठिंबा सुद्धा देण्यात आला। महाराष्ट्र T24 साठी अकोला येथून गुलाम मोहसिन यांची रिपोर्ट। कशासाठी आजचा आपला उपक्रम? गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात या महाराष्ट्र राज्याच्या जे काही सरकार आली त्या प्रत्येक सरकाराने धनगर समाजाला फसवण्याचं काम केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आम्हाला एसटी आरक्षण दिलेलं आहे, परंतु हे दरबदरे जे काही सरकार आले आमच्या मताच्या भरोशावर ज्यांनी राज्य केलं त्यांनी प्रत्येकाने फसवण्याचं काम केलं। मागच्या काळात तर पहिल्या कॅबिनेट मध्येच आम्हाला आरक्षण देऊ म्हणून असं फडणवीसांनी सांगितलं होतं, परंतु त्यांची पहिली कॅबिनेट कधी झाली अजूनही आम्हाला वाटतं पहिली कॅबिनेटच राहिली काय। शिवसेनेने तेच केलं, काँग्रेस राष्ट्रवादीने तेच केलं आणि म्हणून आता समाजाचा नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।